शिरोळ तालुक्यातील मतदारांचा हक्क अबाधित राहावा, बोगस मतदारांची नावं वगळली जावीत, तसेच पात्र मतदारांची अचूक नोंदणी व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाने मतदान पुनर्निरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचं मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमून मतदार यादीतील त्रुटींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी पुष्कराज देशमुख यांनी शिरोळ येथे दिली आहे. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेत विरोधी विचारांच्या मतदारांची नावं वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पश्चिम बंगालसह विविध राज्यांमधील घडामोडींचा संदर्भ देत ही प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीनं पार पाडावी यासाठी काँग्रेसचा पक्ष दक्ष राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मतदार पुनरीक्षण SIR कार्यक्रमाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं. येथील कल्लेश्वर मंदिरात पार पडलेल्या या शिबिरामध्ये मतदान नोंदणी प्रक्रिया, मतदार यादीतील दुरुस्त्या, हरकती व सूचनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे यांनी स्वागत केलं. दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी प्रास्ताविक करताना मतदार पुनरीक्षण प्रक्रियेचं महत्त्व अधोरेखित केलं. जयसिंगपूरचे माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर यांनी प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी व सूचना मांडल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी शशांक बावचकर, पुष्पराज देशपांडे, अभिषेक मिठारी, सौ वेदवती मोहिते आणि जयवंत वाळकुंजे यांनी मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केलं. मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधींची भूमिका, मतदारांच्या तक्रारींचं निराकरण आणि अचूक माहिती संकलन याबाबत कार्यकर्त्यांच्या शंकांचं समाधान करण्यात आलं. या प्रशिक्षण शिबिरास दिलीप पाटील कोथळीकर, गोंडाप्पा पवार, युनुस डांगे, अमोल चौगुले, गजानन चौगुले, पंडित कळे, विजय आर्गे, गजानन संकपाळ, धनाजी पाटील नर्तेकर, बाळासाहेब कोळी दिवाण, शक्तिजित गुरव, बाबूसाहेब गंगधर, निलेश गावडे, सुरेश मानगवे, नितीन बागे, प्रदीप बनगे, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, शंकर कांबळे, उमेश माळगे, दिनेश कांबळे यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचा आभार सुदर्शन कदम यांनी मानले. मतदार यादी अचूक आणि पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नियमित पुनरीक्षण प्रक्रिया राबवली जाते. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.